Recording in progress. व्हिडिओचं डिस्क्लेमर फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याच्यातनं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन दिलं गेलेलं नाहीये. तर इन जनरल ज्यावेळेस आपण कुठले चार्ट्स बघत असतो किंवा कुठल्या गोष्टी बघत असतो, त्यामध्ये आपल्याला एकच समजतं तिथे की तो पर्टिक्युलर स्टॉक जो आहे त्या दिवसासाठी एकदम ट्रेड होताना दिसला किंवा तो खाली जाताना दिसला. बट याच्यामध्ये जर आपल्यापाशी काही ऍडिशनल कन्फर्मेशन जर आल्या तर किती भारी होऊन जाईल. कारण इथं जर आपण बघितलं तर आता हा दिवस तर निघून गेला, प्रत्येक जण ह्या चार्टला ह्या कॅन्डलचं डिस्कशन करत राहील की एवढी मोठी कॅन्डल मध्ये आपण जर एंट्री केली, एवढी मूव जर होणार होती, एवढ्या गोष्टी जर होणार होत्या, तर आपण तिथं जर असतो तर त्याकरता एक सोपीशी ट्रिक आहे आणि त्या ट्रिक बद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला समजून येऊन जाईल की एक आपल्याकडे कंपोजर राहील. म्हणजे आपण फक्त मोठी कॅन्डल होते म्हणून त्याला आपण फॉलो अजिबात करणार नाही. आपल्याला जे शिस्तबद्ध पद्धतीने मार्केटला समजून जे घ्यायचंय त्याच्यामधला हा प्रकार जो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर जनरली बघा, जर इथं जर चार्ट्सला जर बघितलं आपण, तर चार्टमध्ये असं काहीतरी खाली जातोय पुन्हा वरती जातोय, खाली जातोय पुन्हा वरती जातोय, खाली जातोय पुन्हा साईडवेज होतोय, पुन्हा खाली वर खाली अशा पद्धतीने जातात आणि नंतर एक धडामधूम मोमेंटम जो आहे तो आपल्याला जनरली क्रिएट होताना दिसतो. टाइम फ्रेम कुठली असून द्या, त्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती तिथे व्यवस्थितरित्या येऊन जाते. तर इथे आपण जर बघितलं तर आपल्याला डेली टाइम फ्रेमच्या चार्ट्सला बघितल्यानंतर, म्हणजे आज तर इकडनं मूव झाली, पण त्याच्यामध्ये जर डाव्या हाताला आपण जर बघितलं तर सगळ्यात नजदीकचा काळ हा होता. तिथं बी आपल्याला माहित होतं की तिकडे एक चांगली मुवमेंटम झाली आहे. त्याच्या थोडंसं इकडे आलं तर तो पण परिस्थिती तेच आपल्याला दाखवते. पण आपल्याला जे काही चर्चा करायची ती एका इंट्राडेच्या हिशोबाने इथं चर्चा करायची. इंट्राडे ट्रेडरला काय असे पॅरामीटर्स बघितलं गेलं पाहिजे का त्याच्यावरनं त्याला आयडिया येऊन जाईल मोमेंटम जे आहे ते कशा पद्धतीने तिथं क्रिएट होऊ शकतं आणि त्या मोमेंटमचा तो त्याच्या इंट्राडेच्या पर्पजसाठी उपयोग करू शकतो. त्याकरता एक जे बेस्ट मेथड जे आहेत ते म्हणजे फ्लोअर पायवॉट्स आहेत. आता हे फ्लोअर पायवॉट्स काय आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर फ्लोअर पायवॉट्स मध्ये तीन प्रकारचे रेजिस्टन्स आहेत: R1, R2, R3. या ज्या तीन रेषा ज्या आहेत, बॉटम सेंट्रल पायवॉट, मेन पायवॉट आणि टॉप सेंट्रल पायवॉट, या तीन रेषा ज्या आहेत त्या पायवॉटची पोझिशनिंग जे आहे ते डिसाइड करत असतात. आणि हे सपोर्ट S1, S2, S3. ढोबळ मानाने सांगायचं झालं, जर किंमत तुम्हाला R1च्या आसपास दिसते, ट्रेंड खालच्या बाजूला आहे, तर तुम्ही तिथं सेल करण्याचाच प्रयत्न करत असतात किंवा जे मार्केटमधले पार्टिसिपंट तीच गोष्ट करत असतात. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेंड तिथं बुलिश दिसतोय आणि मार्केट त्या सेंट्रल पाय वॉट म्हणजे या सीपीआरच्या, सेंट्रल पाय वॉट म्हणजे त्याला सीपीआर म्हणलं जातं, या S1च्या आसपास आहे, तर तिथं जे मार्केटमधले प्लेयर आहेत, पार्टिसिपंट जे आहेत, ते बाय करण्याची कोशिश किंवा प्रयत्न जे आहेत ते करत असतात. ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल. आता जी ट्रिक मला जी चर्चा करायची, डिस्कशन करायची, त्या ट्रिकनुसार मी फक्त तीनच गोष्टी इथं ठेवतोय आणि त्या तीन गोष्टीमध्ये R1 आणि S1 ठेवतो. आता हे R1, S1 कशा पद्धतीने का बरं ते ठेवायचंय त्याच्याबद्दल पण आपण व्यवस्थितरित्या डिस्कशन करूयात. म्हणजे तिकडनं आपल्याला लक्ष देऊन जाईल. आणि इथं मी हिस्टॉरिकल पायवॉट्सला सुद्धा ऑन ठेवण्यासाठी इथे म्हणतो. तर आजची तर मोठी कॅन्डल झाली आहे, तर त्या कॅन्डलला बघण्याच्या अगोदर मला इथं पोझिशनिंग बघायची की R1, R2, R3चं जे पोझिशन जे आहे ते कशा पद्धतीने होत आहे आजच्या दिवसभरामध्ये. जर तुम्ही सगळ्यात महत्वाचं, जेव्हा केव्हा तुम्हाला उद्यासाठी जायचंय त्या उद्यासाठी जाण्याच्या अगोदर त्याचा सीपीआर ची रेंज काय झाली ती बघा. इथं जर तुम्ही बघितलं तर सीपीआर एकदम काय होता, टाईट असा होता. त्याच्या अगोदरचा कालचा जर सीपीआर बघितला पहिल्या तारखेचा, तो सुद्धा एकदम आपल्याला टाईट होताना दिसला. आणि इथं ही R1 ची लेवल आहे, प्रिव्हियस डे ची R1 ची लेवल इथे आहे, त्याच्या अगोदरच्या दिवसाची R1 ची लेवल इथं होती. जर तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं अंदाज येत असेल तर मला एक गोष्ट इथं व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा केव्हा ट्रेंड हा एक रिव्हर्सलच्या आसपास आहे, म्हणजे
इथं जर हायर टाइम फ्रेम मध्ये डेली मध्ये बघितलं की मार्केट अशा पद्धतीने खाली आलं आणि त्याच्या सपोर्टच्या आसपास असं कसं तरी ट्रेड करत होतं, 15 मिनिटामध्ये आलं. जेव्हा केव्हा तुम्हाला किंमत कळते की त्याच्या R1च्या वरती ट्रेड करते, ती होल्ड ऑन करून राहिली त्या R1ला, म्हणजेच तिथं एक बुलिश मूव जी आहे ती तयार आहे, आणि त्या केसमध्ये तुम्ही तिथं बाईंग साठीची जी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती तिथं विचार करू शकता. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा पॉइंटर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ना की मला R3 बघायचा आहे, ना की R2 बघायचा आहे, ह्या गोष्टी नाहीच येत याच्यामध्ये. याच्यामध्ये मुळीच जी महत्वाचा पॉइंट जो आहे तो म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला कळतंय, आता आजच्या दिवसाचा R1 इथं होता, कालच्या दिवसाचा R1 जो आहे तो इथं होता, आणि प्रिव्हियस डेचा R1 जो आहे तो इथे कुठेतरी होता. जर या 3 दिवसाच्या R1 जर बघितलं तर हा इथे कुठेतरी होता, हा दुसरा इथं कुठेतरी आहे, आणि तिसरा इथे आहे. जेव्हा आपल्याला कळतंय 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये की किंमत आजच्या R1च्या वरती आहे, प्लस प्रिव्हियस डेच्या R1च्या वरती त्याने क्लोजिंग दिली ऑलरेडी, म्हणजे इथं स्ट्रेंथ आहे, आणि याच्या वरती सुद्धा जाण्याची शक्यता, चान्सेस तिथे राहणार आहे, आणि तो एक एक्स्ट्रा बुलिश डे आपल्यासाठी तयार होताना, क्रिएट होताना तिथं राहणार आहे. ही एक गोष्ट R1 वरनं झाली की जी मला इंट्राडे मध्ये एक चांगली ऑपॉर्च्युनिटीचं क्रिएशन जे आहे ते होईल, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीच्या बळावरती मी त्या इंट्राडे मध्ये त्या मोमेंटमला कॅच करू शकेल. यामध्ये तुम्ही थोडंसं अलर्ट मोड मध्ये जाऊ शकता जेव्हा तुम्हाला सेंट्रल पायवॉट रेंज, ज्याला मी सुरुवातीला म्हणलं पी, टॉप सेंट्रल पायवॉट, आणि बॉटम सेंट्रल पायवॉट, ज्याला आपण म्हणलं जातं CPR. आता कालचा जर ह्या पर्टिक्युलर स्टॉकचा जर CPR जर बघितला तर तो एकदम कॉम्प्रेस होता. आजचा बघितला तो ऑलमोस्ट थोडासा आणखीन त्याच्यापेक्षा मोठा होता, बट छोटाच मधला होता. आणि त्यानंतर प्लस किंमत जी आहे त्याच्या R1 वरती आपल्याला ट्रेड होताना दिसली, आणि तिकडनं मोमेंटम जे आहे ते जनरेट होताना दिसलं. हे थेरॉटिकली. जर पाठीमागील काही दिवसांचा तुम्ही इथं जर गोषवारा जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पाठीमागील काही दिवसापासून प्राइस जे आहे ऑलमोस्ट R1च्या खालीच ट्रेड करत होती, आणि ऑलमोस्ट S1च्या वरतीच ट्रेड करत होती, म्हणजे S1च्या खाली जात नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा पर्टिक्युलर दिवस, हा पर्टिक्युलर दिवस, हा दिवस, हा दिवस, हा दिवस, हे 5 ते 6 दिवसामध्ये किंमत एकदाही R1च्या वरती ट्रेड करू शकली नाही. म्हणजे एक 4 ते 5 दिवस किंमत जी आहे ती R1च्या आसपास जायची किंबहुना, आणि तिकडनं रिजेक्शन व्हायची. जसं इथं जर बघितलं तर सेम तीच गोष्ट आपल्याला होताना दिसते. या पर्टिक्युलर दिवशी R1च्या वरती किंमत होती, पण दुसऱ्या दिवशी त्या दिवसाच्या R1च्या वरती किंमत निघलीच नाही, आणि त्यामुळं ती तिथे अजिबात टिकू शकली नाही. म्हणून जेव्हा केव्हा असं प्रकारचं आपल्याला टाईट कन्सॉलिडेशन होताना दिसतंय, आणि जेव्हा केव्हा ज्या दिवशी म्हणजे प्रिव्हियस दिवशी, मागच्या दिवशी जर किंमत R1च्या वरती क्लोज होते, मोमेंटम करते, CPR ला ती टॅप करते, आणि टॅप करून जर तिकडनं बाउन्स करून त्या R1 ला जर क्रॅक करून राहिली तर ऑटोमॅटिकली तिथं आपल्यासाठी मोमेंटम होऊ शकतं इंट्राडेच्या प्लेच्या हिशोबाने. त्या केसमध्ये आयदर तुम्ही R2 टार्गेट ठेवू शकता जर तुमच्याकडे संयम आहे, पेशन्स आहे, आणि तुम्हाला माहिती की पाठीमागच्या 4 ते 5 दिवसांचं तिथं एक टाईट कन्सॉलिडेशन झालेलं आहे, तिथं स्टॉप लॉस लावून देणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, आणि तिकडे वेट करणं हे महत्वाचा मुद्दा तिथं बनतोय. तर ह्या CPRची ही एक खासियत तिथं असते, आणि जर हा पर्टिक्युलर दिवसाचा जर ट्रेड जर बघितला तर ऑलमोस्ट हे 11 डिसेंबरच्या हायच्या आसपास आपल्याला प्राइस जी आहे ती जाताना दिसते. आता उद्यासाठी काय बरं, उद्यासाठी काय गोष्टी ठेवल्या गेल्या पाहिजे, तुम्ही तर म्हटलात, म्हणजे आता आपण डिस्कशन करताना म्हणलो की इथं किंमत जी आहे ती एक बुलिश प्रकारामध्ये गेली, एक टोटल बुलिश झाली आहे. मग बुलिश जर झाली आहे ऑलरेडी, हायर टाइम फ्रेमच्या एका स्ट्रॉंगर सपोर्ट झोनला त्यांनी काय केलंय, टॅप केलंय, आणि तिकडनं प्राइस सेव्ह राहिले. उद्यासाठी काय, जर मला उद्यासाठी जर जायचंय तर दोन प्रकारच्या गोष्टी इथं होताना दिसू शकतात. त्याच्यामधला प्रकार नंबर एक मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आता हे अतिशय पाचवीचा किंवा दुसरीचा मुलगा सुद्धा सांगेल. इथं टोटल एक बुलिश मूव्ह झालेली आहे. जर बुलिश मूव्ह झाली आहे इथं, कोणी ज्याने कोणी लॉंग केला असेल, आपण जसं म्हणतो ना, मी घेतल्यावरतीच खाली येतं आणि मी विकल्यानंतरच वरती जातात, त्याच्यातला प्रकार. तो जो मोठा प्लेअर आहे, जो स्मार्ट प्लेअर आहे, तो काय करेल, मार्केट जे 1700 ला ह्या पर्टिक्युलर स्टॉकच्या केसमध्ये क्लोज झालंय, ते ऑलमोस्ट
गॅप डाऊन करताना आपल्याला दिसू शकतं. आणि गॅप डाऊनच्या केसमध्ये अशा पद्धतीची एक कॅन्डल जी आहे ती होण्याची शक्यता राहील. आणि जर ती शक्यता जर राहते, ती जर प्रत्यक्षात एक्झिक्यूट होते, हा जर डीप अशा पद्धतीचा होतोय, तर त्या डीपला म्हणलं जातं बाय द डीप. म्हणजे ऑलरेडी एक बुलिश मूव झाली आहे, परंतु जे जे कुणी लोक शेवटी शेवटी 3:15 आसपास ज्यांनी कुणी इथं बाय केलेला आहे, लॉंग केलेला आहे, त्यांचे स्टॉप लॉसेस जर हंड जर मार्केटला जर करायचं असेल स्मार्ट प्लेअरला, तर ते जनरली मार्केटला ओपन जे इथं करतात आणि तिकडनं आपल्याला एक मार्बुजू काइंड ऑफ कॅन्डल जी ती होताना दिसते. त्या केसमध्ये थोडं बहुत असं कन्सॉलिडेशन पण होतं. एक नंतरची नेक्स्ट कॅन्डल इथं कोणी जो कोणी खरेदी करतो त्याचा स्टॉप लॉस हट करण्याकरता अशी एक दुसऱ्या प्रकारची पण हॅमरवाली कॅन्डल आपल्याला होताना दिसते. त्यानंतर थोडे बहुत असे रिजेक्शनवाले कॅन्डल होताना दिसते आणि त्यानंतर कंटिन्युएशन जे जनरली होताना दिसतं. हे बाय ऑन द डिपचा फॉर्म्युला आहे. कारण पहिल्या दिवशी प्रिव्हियस डेला इथं एक सुपर बुलिश मूव झालेली आहे आणि जर सुपर बुलिश मूवच्या केसमध्ये दुसऱ्या दिवशी जर मार्केट 1700 वरनं ह्या सीपीआरच्या रेंजमध्ये जर गॅप डाऊन तिथं जर होत असेल आणि गॅप डाऊन झाल्यानंतर 9:15 डायरेक्टली मार्केटमध्ये एक चांगली कॅन्डल जर जनरेट होत असेल, तर त्या केसमध्ये अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी जी आहे तुम्ही तिथं युटिलाइज करू शकता. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येत आहे. याच्या उपरोक्त याच्या उलट हायर टाइम फ्रेम मध्ये इंडेक्स मध्ये आपल्याला माहिती आहे की मार्केट जे आहे जर ह्या S1च्या आसपास अशा पद्धतीने ओपन होत आहे, त्या S1ला अशा पद्धतीने टॅप करताय, हॅमर तिथं करताय, तर त्या केसमध्ये पाय वॉटच्या केसमध्ये हा सुद्धा काय बाय द डीप वाला ऑपॉर्च्युनिटी आहे. बाय द डीप जे म्हणलं जातं, तर ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्या केसमध्ये जर आपल्याला असं कळतंय की हा सपोर्ट S1 सुद्धा तिथं सस्टेन राहतोय, तो सपोर्ट S1 सुद्धा तिथं कामाला येतोय, याचा अर्थ इकडनं आपल्याला एक लिमिटेड रिस्क घ्यायची, त्याच्या खालोखाल आपला स्टॉप लॉस आपण ठेवायचा आहे आणि टार्गेट जो आहे त्या R1ला टार्गेट ठेवायचंय. जर तुमचा ट्रेड प्लॅन मार्केटच्या सेंटिमेंट बरोबर जर मॅच असेल, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं योग्य वेळेस म्हणजे मार्केटमध्ये योग्य वेळेस मध्ये तुम्हाला त्या गोष्टी होताना दिसेल. असं नाहीये की तुम्ही एंट्री केलात आणि लगेच पूर्ण ग्रीन ग्रीन कॅन्डल होत राहिला, असं एखाद्या प्रकारची रेड कॅन्डल आपल्याला बनताना दिसू शकते. अगेन एक छोटी रिजेक्शन वाली कॅन्डल आपल्याला बनताना दिसू शकते का जिकडनं खालच्या बाजूने रिजेक्शन येत आहे, हॅमर येत आहे आणि अचानक तिकडनं आपल्याला एक बुलिश सेंटिमेंट्स असणारी जी कॅन्डल जी आहे ती सुद्धा बनताना दिसू शकते. फक्त आणि फक्त तिथं आपण त्या आपल्या स्टॉप लॉसला प्रोटेक्ट करायचंय, त्याला व्यवस्थितरित्या बघायचंय. एखादी अर्धी कॅन्डल आपल्या अगेन जाते, तर त्या केसमध्ये तिथं घाबरायचं नाहीये. कारण आपली जर योग्य वेळी आपण त्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, तर तिथं आपण आपलं जे गंतव्य ठिकाण आहे, आपलं जे टार्गेटेड ठिकाण जे आहे, त्या ठिकाणाला आपण नक्की जाणार आहोत. आणि हे कशामुळं? कारण इथं मार्केट जे आहे ते सुपर बुलिश झालेलं आहे आणि त्या केसमध्ये ही गोष्ट आपण व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. म्हणून हा सुपर बुलिश मूव झालाय, मग उद्यासाठी मग मी इकडे ओपन झालं लगेच खरेदी करायचं का? नाही. जर मार्केट तुम्हाला ह्या सीपीआरच्या आसपास तुम्हाला खरेदी होताना दिसतंय, तिथं तुम्हाला काही कॅन्डल्स दिसत आहेत लोअर टाइम फ्रेम मध्ये, मग तुम्ही तिथं खरेदीचा प्लॅन नंबर 1 करू शकता. हा जो चर्चा केलेला दुसरा प्लॅन जो आहे, हा एक आयडियल प्लॅन आहे. कारण याच्यामध्ये ज्यांनी कोणी याच्या आसपास एंटर केलेले आहे त्याचे स्टॉप लॉस घेण्याकरता मार्केट जे या झोनच्या आसपास येतं आणि जर तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी एनकॅश करता आली, तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी राहणार आहे. आणखीन एक प्रकार जो आपण इथं म्हणू शकतो, जो की असू शकतो, डायरेक्टली मार्केट या R1च्या आसपास ओपन होत आहे, परंतु तिथे टिकतच नाहीये. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी भरपूर स्ट्रेचेबल रॅली झालेली आहे आणि त्या रॅली नंतर ते टिकत नाहीये. अशा रिजेक्शन वाल्या इन्व्हर्टेड हॅमर टाईप ऑफ कॅन्डल तिथं जर आपल्याला क्रिएट होताना दिसत आहेत, अशा पद्धतीचे कॅन्डल जनरली बनताना दिसत आहेत. एक रेड कॅन्डल्स तिथं होत आहेत, नंतर थोडीशी फार बाईंग वाली सुद्धा कॅन्डल तिथं आसपास येते, एक टाईट कन्सल्टेशन होतंय. तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाई न करणे महत्वाचं आहे. कारण अशी कॅन्डल होऊन पुन्हा जर रिकव्हरी येऊ राहिली आणि त्या पर्टिक्युलर कॅन्डलला अशा पद्धतीची जर शॅडो येऊ राहिली, याचा अर्थ असा आहे की भले तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघताय आणि मार्केट त्या R1च्या वरती क्लोज करत नाहीये, तर एक लिमिटेड स्टॉप लॉस घेऊन तुम्ही या मीन रिव्हिजनच्या केसमध्ये जे आहे तिथं जाऊ शकता.
तर प्लॅन कशा पद्धतीने एक्झिक्युशन आला पाहिजे याच्याबद्दल मी इथं सांगितलंय. त्यामध्ये जर सीपीआरच्या आसपास तुम्हाला किंमत येताना दिसते आणि तिथं जर अशा पद्धतीची बाईंग तुम्हाला दिसतोय, हॅमर दिसतोय किंवा एखादी बुलिश कॅन्डल दिसते, याला टॅप करून अशा पद्धतीने क्लोज केलेली दिसते, याचा अर्थ असा आहे की ती एक बाय द डीप वाली ऑपॉर्च्युनिटी इथं आहे. आणि समजा त्याच्या खाली जर जात आहे तर हा S1 अशी एक बाउंड्री लेवल आहे का ज्याच्या आसपास तुम्ही त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न तिथं करू शकता, आणि ही एक तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती बनताना दिसू शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा जो की सगळ्यांनी ऑब्झर्व केला गेला पाहिजे, आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर ह्या चार्टला बघताल, आणि मी इथं सीपीआर ला बंद करून टाकतो, जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ह्या चार्टला जर बघितलं तर याच्यामध्ये मला एक गोष्ट इथं जर रेजिस्टन्स जर काढायचे झाले तर ह्या झोनच्या आसपास मला रेजिस्टन्स कळतोय, दुसरा जो कळतोय तो ह्या झोनच्या आसपास, तिसरा जो कळतोय ह्या झोनच्या आसपास, आणि चौथा जो कळतोय तो ह्या झोनच्या आसपास. याच्यामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो रेजिस्टन्स झोन असणार आहे मित्रांनो, तो हा वाला असणार आहे. त्याच्या पाठीमागचं काय रिझन असेल व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की हे करा, परंतु मी तुम्हाला आत्ताच इथं सांगतोय कारण इथं गॅप आहे. जेव्हा प्राइसने इथे क्लोज केलं होतं, ऑलमोस्ट इथे क्लोज केलं होतं आणि त्याच्यानंतर इथं ओपन झालंय, म्हणजे जर तिथं गॅप तयार होऊ राहिलाय, तिथे एक फुल सेलिंग फोर्स जो आहे तो लागलेला आहे. आणि जर तो फुल सेलिंग फोर्स जर लागलेला आहे तर ऑटोमॅटिकली त्या झोनच्या आसपास जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये किंमत आपल्याला येताना दिसेल, तिथं त्याला एक रिजेक्शनच्या माध्यमातून किंमतीला ढकलण्याचं काम जे ते होणार आहे. आता मी ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या एक्झॅक्टली लोला जे एक हॉरिझॉन्टल लाईन जे आहे इथं ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं आणि हॉरिझॉन्टल लाईन जी मी ड्रॉ ड्रॉ केली ती गॅपच्या तिथे, तर इथं तुम्ही बघा ही रॅली ज्यावेळेस झाली तर पहिली जी रेड कॅन्डल 15 मिनिटांमध्ये आली तर ती एक्झॅक्टली त्या झोनच्या आसपासच आपल्याला बनताना दिसते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भले तुम्ही बिगिनर असाल, भले तुम्हाला मार्केट बद्दल काही माहित नसेल, पण यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ही एक अशी रेजिस्टन्सची लेवल आहे, ही एक असं रेजिस्टन्सचा झोन आहे का जिथं सेलर जो आहे तो सेलिंगचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे तुम्ही इकडनं जर त्याला लॉंग केलेलं आहे तर त्या केसमध्ये याला तुम्ही एक टार्गेट झोन जे आहे ते ठेवू शकता. आणि टार्गेट जर तुमचं इकडं नाहीये, तुम्हाला लॉंग करण्याची इच्छा आहे, तर किंमत जर याला क्रॉस करून वरच्या बाजूला जर क्लोज करताना आपल्याला जर दिसू राहिली तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या दिशेमध्ये त्या डायरेक्शन मध्ये त्याला ट्रेड करण्याचा जो प्रयत्न जो आहे, प्रामाणिक प्रयत्न तिथं करू शकता. म्हणून जे महत्वाचे रेजिस्टन्सेस जे आहेत, जसे की हा महत्वाचा रेजिस्टन्स नाहीये, हा महत्वाचा रेजिस्टन्स नाहीये, हा महत्वाचा रेजिस्टन्स नाहीये, विदाऊट पाय वॉट्स आपल्याला स्ट्रक्चर बद्दल जर माहिती हवी असेल तर त्या केसमध्ये आपण जिथं गॅप तयार सॉरी जिथं गॅप तयार झालेला आहे त्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हाय आणि लोला जे आहे ते मार्क आउट करून टाका, आणि तो तुमच्यासाठी एक महत्वाचा रेजिस्टन्स वाली रेषा असणार आहे, आणि त्या रेजिस्टन्स रेषाला तुम्ही जे आहे हा हायलाइट तिथं करू शकता. ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा पॉइंटर, भले तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला भलेही मार्केटची काही माहित नसेल, याच्यामधनं करू शकता. हा मुद्दा क्रमांक 2 मला तुम्हाला सांगायचा होता. याबरोबरच त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये मूव्ह होईल की नाही होईल त्यामध्ये लक्ष देण्याच्या अगोदर, जर तुम्हाला आता इथं मार्केट रिव्हर्सल झालंय तर त्यामध्ये ऍडिशनल तुम्ही हे करू शकता की R3 आणि S3 ला तुम्ही बंद करून टाका. टुमॉरोचे जे पाय वॉट जे आहेत त्याला तुम्हाला चालू ठेवायचं राहून द्या, आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं त्याला ओके म्हणून द्या. जर यामध्ये तुम्हाला जर बघायचं झालं, मी सिंपल आता इथं ट्रेंड चेंज झालाय म्हणून S1 ला सुद्धा काढून टाकतो, फक्त आणि फक्त मी काय ठेवलंय तिथं R1 ठेवलाय. जेव्हा केव्हा तुम्हाला किंमत ही त्या पर्टिक्युलर दिवसाच्या R1च्या वरती तुम्हाला निघताना दिसेल, प्लस प्रिव्हियस डेचे R1 अशा पद्धतीने ते खाली आहे हे तुम्हाला माहित असेल, आणि त्याच्यावरती किंमत पहिली कॅन्डल एक चांगली स्ट्रॉंगर मारुबुजू कॅन्डल होते, त्या दिवसाच्या R1 ला सुद्धा क्रॉस करते, आणि पाठीमागील 4 ते 5 दिवसांच्या रेंजला सुद्धा क्रॉस करताना आपल्याला दिसते. ते एक बेस्ट सेटअप तुमच्यासाठी राहणार आहे, आणि त्या केसमध्ये तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये, तिथं बघायचं की कुठनं गॅप आहे का लेफ्ट हँड साईडला, जिकडनं एक सबस्टॅन्शियली प्राइस जी आहे ती खाली येऊन 6 ते 7 दिवस प्राइसने किमतीने तिथं कन्सॉलिडेशन केलेलं आहे. अशा गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष ठेवलं तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होताना दिसेल. हे कुठल्या केसमध्ये झालं, अप ट्रेंड केसमध्ये. म्हणजे मी जी काही चर्चा इथं करतोय
हे डिस्कशन, ही चर्चा जी आपली चालली आहे ही अप ट्रेंडच्या केसमध्ये चालली आहे. त्या केसमध्ये आपण R1च्या वरती किंमत जर असेल तर आपल्यासाठी कुठलाही डीप आला म्हणजे ह्या CPR सेंट्रल पायवॉट रेंजच्या आसपास आला, किंबहुना जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सोने पे सुहागा केसमध्ये S1 पर्यंत आला, तर ती बाय ऑन द डीप वाली ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. याच्या उलट जर तुमचा ट्रेंड डाऊन चाललेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कुठलीही ऑपॉर्च्युनिटी त्या R1च्या आसपास येते. इथं बघा, इथनं ट्रेंड जो आहे तो चेंज झाला आणि त्यानंतर किंमत जी आहे ऑलमोस्ट R1च्या तुम्हाला इथं खाली होताना दिसते. आणि जर किंमत तुम्हाला R1च्या आसपास दिसतं तर ती तुमच्यासाठी शॉर्टिंगची ऑपॉर्च्युनिटी नंबर एक. नंबर दोन, जर किंमत R1 कडे जातच नाहीये आणि किंमत जी आहे ऑलमोस्ट हे CPRच्या आसपास डायरेक्टली आहे का, इथं इथं बघा, आता ही 9:15 कॅन्डल. तर ऑलरेडी किंमत पाठीमाग 4 5 6 दिवसापासून इथं बघा, हा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि हा चौथा दिवस होता. तर ऑलमोस्ट किंमत जी आहे CPRची जर इथं तुम्ही लांबी जर बघितली, रुंदी जर बघितली, तर ती एकदम छोटी आहे. ह्या दिवशी किंमत जी आहे ती CPRच्या आसपासच ओपन झाली. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी किंमत R1च्या आसपास गेलेली नाही, R1च्या खालीच राहिली. म्हणजे तिथं जो आहे तो ट्रेंडमध्ये बदलाव, ट्रेंडमध्ये चेंज झालेला आहे आणि त्या केसमध्ये तुमच्यासाठी ती एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी राहणार. बघा, दुसऱ्या दिवशी सुद्धा मार्केटने गॅप डाऊन केला आणि पुलबॅक जो केला ह्या CPRच्या झोनच्या आसपास केला. जर व्यवस्थितरित्या झूम इन जर करायचं झालं, बघा इथं प्राइस ओपन झाली आणि त्याने CPRच्या बॉटम सेंट्रल पाय वॉटरला टॅप केला आणि त्यानंतर प्राइस जी ती खालच्या बाजूलाच आपल्याला जाताना दिसते. म्हणजे एक डिरेक्शनल ट्रेंड जर तुम्हाला शोधायचा आहे, तुम्हाला जर एक स्विंग ट्रेड जर शोधायचा, त्या केसमध्ये जेव्हा केव्हा किंमत तुमच्या R1च्या खाली तिथं टिकते आणि त्याचबरोबर जर CPR एकदम छोटा कॉम्प्रेस झालेला आहे आणि पहिली 15 मिनिटाची कॅन्डल अशी पद्धतीची रिजेक्शन वाली कॅन्डल आहे, किमतीने वरती जाण्याचा प्रयत्न केला परंतु टिकली नाही, याचा अर्थ तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी ती खालच्या दिशेमध्ये, खालच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. आणि त्या दिशेला, त्या डायरेक्शनला तुम्हाला फक्त टॅकल इन करायचंय. म्हणजे जेव्हा केव्हा डाऊन ट्रेंड आहे अशा पद्धतीने, तर त्या केसमध्ये तो CPR किंवा R1च्या आसपास तुमच्यासाठी काय असणार आहे, ती एक शॉर्टिंगची ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे काय होतंय सगळं स्ट्रक्चर व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. फक्त मी पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल बघितली आणि त्या कॅन्डलला बघून मी त्या ट्रेडमध्ये एंट्री केली, ही चुकी आपल्याकडनं, तुमच्याकडनं, कुणाकडनं झाली नाही पाहिजे. त्या तत्पूर्वी तिथं नेमकं स्ट्रक्चर काय आहे, मार्केटचा ट्रेंड तिथं काय चाललेला आहे, काय ओव्हरऑल तिथं काही ट्रेंड लाईनचं ब्रेकडाऊन वगैरे काही होत नाही का. इथं बघा, ट्रेंड लाईनचं ब्रेकडाऊन झालं, ब्रेकडाऊन नंतर त्या ट्रेंड लाईनला रिटेस्ट साठी सुद्धा प्राइस जी ती किंमत आली ऑलमोस्ट R1च्या खाली होती. नेक्स्ट डेचा CPR जो होता तो अतिशय कॉम्प्रेस होता. इथं रिटेस्ट झाल्यानंतर प्राइस पुलबॅक केलं आणि नेक्स्ट डेला पुन्हा CPR ला टॅप करून प्राइस जे आहे त्याच्या डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला जाताना दिसते. म्हणजे हा जो इथपर्यंत जो जो ट्रेंड जो चाललेला होता तो एक अप ट्रेंड चालला होता आणि ह्या अप ट्रेंड मध्ये जर तुम्हाला किंमत बघा, इथं S1च्या आसपासच ऑलमोस्ट गेलेली आहे. त्याने डीप केलंय म्हणजे हा ट्रेंड अप ट्रेंड होता आणि त्या अप ट्रेंड मध्ये इथं हे सुद्धा एक डीप आला पायवॉटच्या खाली, इथं सुद्धा आला, इथं सुद्धा आला. इथं जर बघितलं तर इथं सुद्धा डीप आला. तर ती एक तुमच्यासाठी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी असते आणि त्या बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला सोडायचं नसतं. सिमिलरली जेव्हा केव्हा ट्रेंड विथ गॅप, बघा त्या गॅप झोनला टॅप केलं प्राइसने, किमतीने तिथं कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर प्राइस खाली फॉल होऊन पुन्हा वरच्या बाजूला पुल बॅक करून त्यानंतर एक ट्रेंडिंग मूव जी आहे ती आपल्याला क्रिएट होताना दिसली. आता ह्या पर्टिक्युलर दिवसांच्या आपण कॅन्डलचं बघूयात 5 डिसेंबरचं. तर मी तर पुन्हा सेटिंग मध्ये जातोय, सेटिंग मध्ये S1 ला ऑन करतो आणि इथे ओके म्हणून जातोय. जर तुम्ही बघितलं जसं की इथं आपल्याला ट्रेंड दिसतोय, हा एक अप ट्रेंड आहे आणि त्या अप ट्रेंड मध्ये CPRच्या आसपास सुद्धा डीप होतोय. इथे बघा एक्झॅक्टली S1 लाच डीप केलंय, त्याच्या खाली किंबहुना किंमत गेली आणि किंमत खाली जाऊन अशा पद्धतीचे जर कॅन्डल, मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, जेव्हा केव्हा जर तुम्हाला बॉडीच्या, सिंपल ही तुमची बॉडी आहे आणि त्या बॉडीच्या कमीत कमी 4 ते 5 पट अशा पद्धतीची लोअर विक दिसते, ही एक सॅटिस्फाईड हॅमर होते. आणि नेक्स्ट पर्टिक्युलर कॅन्डल, सबसिक्वेंट कॅन्डल जर त्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हायच्या वरती जर आपल्याला ट्रेड होताना दिसतं, तर ती एक ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. आणि त्या केसमध्ये तुम्हाला जे टार्गेट सेट करायचंय ते तुम्ही R1 सेट करू शकता आणि जर तुम्हाला पोझिशनली होल्ड करायचंय तर त्यामध्ये करू शकता, कारण ती एक इंटॅक्ट बाय ऑन द डिप्स राहतं. इथं सुद्धा सिम्पली बघा, किंमत जी आहे ओपन झाल्यानंतर CPRची
रुंदी जी ती छोटीच होती, डीप झालं आणि डीप झाल्यानंतर S1 ला टॅप केल्यानंतर किमतीने कशा तगड्या पद्धतीने ऑलमोस्ट R1 पर्यंत रॅली करताना दिसलं. ह्या दिवशी बघा छोटासा गॅप झाला, तिकडनं सुद्धा एक चांगल्या पद्धतीची रॅली होताना दिसते. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट कळते की जेव्हा केव्हा किंमत जी आहे एक आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये असा पद्धतीचा ट्रेंड दिसतोय जो की हायर हाईज आणि हायर लोचा फॉर्मेशन तिथं होऊ राहिलाय. आणि त्यामध्ये जर तुम्हाला किंमत अशी डीप डाऊन करताना दिसते किंवा त्या पर्टिक्युलर सगळ्या दिवशी आपल्याला किंमत एकदाही S1 च्या खाली क्लोज होताना दिसत नाहीये, म्हणजेच तिथं एक जो ट्रेंड इंटॅक्ट जो झालेला आहे, ट्रेंड जो इंटॅक्ट आहे तो अप ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो डीप जो आहे तो बाय द डीपचा ऑपॉर्च्युनिटी वाला गोष्ट जी आहे ती क्रिएट होताना दिसते. आणि त्या ऑपॉर्च्युनिटीला त्या गोष्टीला तुम्ही इथे व्यवस्थितरित्या समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. या पर्टिक्युलर गोष्टीच्या उलट, या पर्टिक्युलर ट्रेंडच्या उलट जे मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये की जर तुम्हाला अशा पद्धतीने इथं जर बघितलं तर ही R1 ची रेषा आहे, इथं सुद्धा R1 ची रेषा आहे, इथं सुद्धा R1 ची रेषा आहे. जेव्हा केव्हा किंमत जी आहे तुम्हाला कंटिन्युअसली कळतंय पाठीमागील 3 4 5 दिवसापासून किंमत कंटिन्युअसली एक ट्रेंडिंग मूव मध्ये आहे आणि ती R1 च्या खालीच टिकते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुलबॅक जर तुम्हाला R1 च्या आसपास दिसतोय तर ती तुमच्यासाठी एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आणि त्या सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला हरगिज हरगिज बोलायचं नाही आहे. म्हणून आता पर्टिक्युलर प्रेझेंट स्टेटमध्ये हा पर्टिक्युलर स्टॉकने एक चांगलं रिव्हर्सल केलेलं आहे. उद्याच्या केसमध्ये जर R1 पाशी गॅप अप होतोय तर त्या केसमध्ये चेस करणं प्रयत्न करू नका. सिम्पली जर तुम्हाला असं व्हॅल्यूड काही गोष्टी जर दिसत आहेत, हा स्टॉक असो किंवा कुठला XYZ स्टॉक असेल, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या स्टॉक बद्दल बोलतोय म्हणजे मी रेकमेंडेशन अजिबात करत नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगतोय जर तुम्हाला अशी सुपर बुलिश मूव कुठल्याही सिक्युरिटी कुठल्याही इंडेक्स मध्ये दिसते, त्याच्यामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचा डीप तिथे दिसतोय या CPR झोन बरोबर किंबहुना सोने पे सुहागा पाची बोट साखरेत असा प्रकार म्हणला तर S1 च्या आसपास, तर ती तुम्हाला एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते सब्जेक्टेड टू तिथे जे कॅन्डल ज्या आहेत त्या भलेही पहिली रेड कॅन्डल हो बट नेक्स्ट कॅन्डलने तिकडं चांगल्या पद्धतीचं कमबॅक करताना जर आपल्याला तिथं दिसतंय, फक्त संयम ठेवणं आणि प्रॉपरली त्या ट्रेंडला इंटॅक्ट करत तिथे थांबणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचं असं आहे की लोहा भरपूर गरम असणार आहे झोनच्या आसपास, त्याच्यामुळे त्याला टॅकल न करणे. लोहा आपल्यासाठी इथे गार असणार आहे आणि अल्ट्रा गार इथं असणार आहे का जिथं तुम्ही तुमच्या ट्रेनमध्ये तुमच्या बसमध्ये योग्य वेळेस बसू शकाल आणि तुमच्याकडे अँपल टाइम असेल. तुमचा रिस्क सुद्धा तिथं एकदम छोटा असणार आहे. तुम्हाला कंट्रोल फक्त तुमच्या मनाला करायचंय, संयम फक्त तुमच्या पोझिशनवरती ठेवायचा आहे आणि ऑटोमॅटिकली तिकडनं तुमच्यासाठी एक संधी एक प्रयत्न जे आहे ते क्रिएट होताना दिसतील. असे भरपूर काही स्टॉक तुम्हाला दिसतील आणि याच्यावरती तुम्ही जर प्रॅक्टिस आउट केलात तर स्वयंपूर्ण बनायला मला नाही वाटत काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स जे आहेत तुम्हाला तिथे येतील. तर ह्याबद्दल आपण जे आहे